तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 सावकार, काय मी काय म्हणते, हा? थोडे पैसे लागत होते. पैसे कशाला? आता काय सांगू तुम्हाला, लोकांचं लय उधार घेऊन बसले हो. हो तर का? व्याजानं पैसे द्या की. व्याजा ना हं. तुला माहिती टक्केवारी माहिती किती? तुम्हीच सांगा की. 10%. लयच घेता हो. हा सावकार आहे ना मी. जरा कमी करा की माझ्यासाठी. हे बघ मी काय म्हणतो तुझ्यासाठी सगळं करेल मी. हं. मग तुला रक्कम किती लागते मला सांग. आता तुम्ही जितकी द्याल ना तितकी कमीच आहे बघा. हा जितकी द्याल तितकी कमीच आहे. तू सांग ना, तोंडातून शब्द काढ. तुला तोंडातून शब्द काढला ना तेवढे पैसे देतो लगेच. हे बघ बॅगेत अजून पैसा आहे. हा का? हा मला 5 लाख रुपये पाहिजे. फक्त 5 लाख का? हं. अगं 5 काय, तू 10 मागितले तरी तुला 10 दिले असते मी. आता तुमच्यासाठी तर कमीच वाटणार आहे. हा. आमच्यासाठी तर लय वाटतंय की हो. बरोबर आहे. हा तुला जेवढं लागतं तेवढं मागितलं तुला. हं. बरं देता का? देईल ना, कवर देणार नाही. द्या की मग. बरं मी काय म्हणतो, हं. तुला 5 लाख लागत आहे बरोबर. हो. बरं त्या 5 लाखाच्या मोबाईलला तुम्हाला काय दिसेल? व्याज देईन की तुमचं. अहो व्याज नाही होत. तुम्ही विचार करा ना म्हणजे का मला काय लागत आहे म्हणून. अहो सावकार, असं काय बोलताय तुम्ही? सरळ बोला ना. तुला एक सांगू का, आता मोकळंच बोलतो हा. डायरेक्ट. एक तुला मी 5 लाख देणार आहे बरोबर. हा. मी एक तर बायकोन व्याज घेत नाही हा. बरोबर. मग असं समजतो का, तू मला फक्त एक चान्स दे कसला? व्याजाबद्दल. मी तर खुश झाले होते. मला वाटलं तुम्ही व्याज घेत नाही. नाही हो तुम्ही तर फुकट. दुसरंच काहीतरी भलत अहो असेल तर बोलताय. अहो, फुकट कोण देणार पैसे तुम्हाला? है अहो सावकार, मी तुम्हाला फुकट मागतच नाही ना पैसे. पण मी तुम्हाला व्याज देणार आहे ना. पण मी बायकोन व्याज घेतच नाही ना. सावकार, तुम्ही तर वेगळंच बोलताय. मला जे लागतं ते मी घेतो ना बायकोन. आहे का राजी तू? सांग लगेच मला. बाईच्या मजबुरीचा फायदा घेताय का नाही सावकार? मजबुरीचा फायदा नाही. तू चांगला वाटलं तर विचार कर, मला सांग. कारण मला रक्कम मोठी द्यायची ना 5 लाख. म्हणजे 5 लाख म्हणजे तुला काय 5 रुपये वाटत आहे का? 5 रुपये वाटत आहे का? तसं काय नाही सावकार, पण मग मी व्याज तर देणार आहे की तुम्हाला. मग काय करते त्या व्याजाला? काय करते? मावले इतके गावात पैसे वाटेले, ते व्याज घेऊ घेऊ मला कटाळा आलाय. हा कारण मोजायलाच घरी कोणी नाही माग. तर मला जे पाहिजे ना ते भेटत नाही मला. त्याच्यामुळे मग आता तो काय अपेक्षा मला एवढं सांग. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मला काही समजणार. तुम्ही सरळ सरळ बोला ना सावकार. असं काय बोलताय कोड्यात? मी काय तुला सरळ सांगतो, हा. मला चान्स पाहिजे तुझ्यापासून. काय सावकार, असं काय बोलताय तुम्ही? नाही, बायकांच्या बरं, मजबुरीचा अरे, फायदा घेता का? तू असं समज का, ऐक म्हणजे येडापणा करू नको. मला 5 लाख द्यायचे ना ग बाई, बरं आहे की नाही? मला तुला 5 लाख द्यायचे आणि त्या व्याजाला घेऊन काय करते काय? मला जे भेटत नाही ते मला अपेक्षा जे ती पाहिजे ना मला. बरं सावकार, येते मी. म्हणजे येते. मी काय म्हणतो, खाली बस तू. नाही अहो, सावकार, खाली खाली तर बस. येते मी अहो, खाली तर सावकार. बस तू. ऐक ना, मी काय म्हणतो, तू चांगला विचार कर. विचार कर, तुला वाटतं 5 लाखाचं व्याज किती होईल? किती होईल? मी लय मोठी आशा घेऊन आलते सावकार तुमच्याकडे. तुम्ही तू असं करचाल म्हणून मला वाटलं नव्हतं. हा मग मला 5 लाख द्यायचे. 5 लाख तुला वाटतं काय 5 रुपये का ते? हा 5 लाखाचं व्याज किती होईल? हा मी तर तुम्हाला म्हणते व्याज देते म्हणून. काय करते त्या व्याजाला? मी कंटाळलो ते व्याज घेऊ घेऊ. हा सावकार, आता काय सांगू तुम्हाला, माझी तर मजबुरी आहे. मला तर लागताय पैसे, हे बघ, पण काय करू काही कळना झालंय. हे बघ बाई, तुझी मजबुरी असेल काय असेल तू चांगला विचार कर आणि मला सांग. मी पैसे द्यायला तुला ना कबूल नाही. तू जर म्हणली तर आता लगेच जाऊ, आपलं काम करून घेऊ, तुला लगेच 5 लाख रुपये देतो. बोल पटकन. आणि त्या मोबाईलमध्ये तू फक्त काय करायचं, व्याजाबद्दल महिन्याच्या महिन्याला मला भेटायचं का तेच व्याज भेटलं मला. ठीक आहे. हा ठीक आहे, आता काय मजबुरी आहे माझी बी. नाही करावं चांगला लागेल. विचार कर, चांगला विचार कर अजून. हा मी बळजबरी करत नाही. हा केलंय विचार. केला ना, हं. मग चल मग आपलं आधी काय करू, आपलं काम करून घेऊ. आजच हा मग आजच लगेच. पैसे द्या ना. अहो मग काम झालं का लगेच पैसे देतो ना तुला. पण नक्की द्याल का? बस का बॅग आहे संग माझ्या हातात, बंडल आहे पैशाचा. आधी द्या की पैसे. आता आपण बरोबरच आहे, सोबतच आहे ना. लगेच काम झालं का लगेच पैसे घ्यायचे.
पण नक्की द्या सावकार, लय मजबुरी आहे हो. अहो तुझी मजबुरी तुला मला कळाली तावली. हं. तू आता तयार झाली बरोबर. पण सगळे पैसे अडके सगळे बॅग इथेच आहे. तू पाहून घे तो ताब्यात देऊ का बॅग. ठीक आहे सावकार, आता एवढं तेवढा तर विश्वास तुमच्यावर ठेवावाच लागेल ना. एवढं ध्यानात ठेव फक्त. हं. तुला सांगेल तेवढं कर फक्त. मला आज ठीक. चान्स दिला तर परत दर महिन्याला यायचा. तू जसे दर महिन्याला व्याज देणार होते ना तेच व्याज मला तो द्यायचं जायचं. कोणतं येऊन मला भेटायचं. हां हं. का त्याचं आपलं समाधान. ठीक आहे. बरोबर. मी तुला कोण व्याज कधीच मागणार नाही आता. बस बरं मी फक्त तेवढ्याचा बुक केला. हां बरं. चालते मग. चला चल चला की तुम्ही पुढे येते. चल ना लगेच. पुढे चला की येते. उठ ना. येते की मी. अगं उठ ना ऐक ना. चल. इथं कुठे चालवलं तुम्ही? अगं इथं आहे ना माझा कायमचा ठेपा इथंच आहे. म्हणजे कायम तुम्ही इथे येत राहता? हो इथंच हो इथंच आणत राहा तुम्ही. बरं आहे. त्याच्यामुळे आहे ना काय केलं माहिती का हं. मी गिन्नी गावात आहे ना ही तोडीतच नाही. हा चांगलं आहे तुमचं ठेपा. हा हा. चल चला मग. घेऊ करून चल. बरं मी काय म्हणतो आता ऐक ना. हं. बरं काढ ना साडी आवर ना. काढ ना कपडे तवाले. आवर लवकर. मला वाटलं तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन जाताल. कसले सावकार आहे तुम्ही? अहो अगं तुला हॉटेलला न्यायल्यापेक्षा आहे ना हं. हॉटेलला फुकट पैसे जाते अगं. काय उपयोग नाही मग. कसले सावकार आहे तुम्ही? अहो. इथं कुठं साडी काढायला लावताय? अहो जिकडे शेतीत मजा आहे ना हं. ती लॉजला मजा नाही. हा बरं आहे. ध्यानात ठेव म्हणून म्हणतो असं. हं. मग मी काय म्हणतो, आवर कर सोड. काढ ना कपडे आवर ना. नाही असंच उरकून घ्या. नाही असं कसं मग वर कर ना मग वर तर कर. हं. वर कर. हा. हा सावकार तुम्ही तर लयच हौशीचे हे दिसताय हो. हा? लयच हौशी दिसताय म्हणलं तुम्ही. मावशी आता काय सांगा तुला. हं. मला आतापर्यंत किती भेटल्या हं. एक सोडली नाही मी. बाप जरा हळू की मग. हा माहिती ना. जरा हळूहळू करा सावकार. वेळ लागला तर चालेल हो. हा? वेळ लागू द्या हा. पण हळू जरा. मग दमाने करू ना. हा. बर तुला काही त्रास होत असेल मला सांगत चाल. हं? हा सावकार. सावकार जरा हळू. किती करताय तुम्ही? कसं? हं? हळू जरा हळू. आता चालू आहे ना बरोबर. हळू 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 हळू. सावकार जरा हळू. सावकार हळू. किती घाई करताय तुम्ही? हळू ना. थांब ना गागू नको ना. हम्म. बर कसं वाटत तुला सांग ना. हं? हळू हळू. बस बस सावकार बस. बस थांब ना अजून थांब. बस बस थांब ना, बस. थोडं राहील थांब ना. नाही. बस. बस थांब बस ना. घाई नको करू, थांब ना. बस सावकार बस. आई. सोडा आता आजच्या पुरतं एवढं बस झालं. तुम्हाला दर महिन्याला भेटायला यायचं अहो मला भेटे नको, पण माझ्या नको. इच्छा पूर्ण होते. थांब ना अजून. नाही बस. अगं मला तुला 5 लाख द्यायचे. बरं, मी काय म्हणतो, ये तू आवला आवर ना. हा. पण मजा झाली आज. झालं तवलं साडी भरली का तवली. हो कशाने? नाही इजटक ना. हा झालं साब. हा द्या पैसे द्या आता. बरं कसं वाटलं तुम्हाला सांग ना. सावकार ते सोडा मला नाही, पैसे आधी द्या. अगोदर सांग ना मला. पैसे द्या मला घरी जायचे सावकार. हा तू घरी जाणार आता. पण तुला कसं वाटलं मला सांग. हा? चांगलं वाटलंय. फ्रेश वाटलं ना तुला. हा. हे बघ जाऊ दे तुला मी आज 5 लाख देऊ राहिलो. हा. तर मला इतकं खुश केलं का काय मापच नाही. हा पण हा एक कर. तुला आता 5 लाख देऊ राहिले लगेच मोजून बरं का. पण काय कर दर महिन्याला मला खुश करायला यायचं. हम्म. हा नाही नाही आली तर मी घरी येईल तवाल्या. नका सावकार घराकडनं काही शेजारी पाजारी असतात. मीच येत जाईन. परत मला फोन करायला लावू नको. नाही. हा जर वायदा जर टळला तारीख जर टळली मी आता तारीख टिपून ठेवणार आहे. हम्म. आजची किती तारीख आहे त्या तारखेला आली पाहिजे हा ठीक. पुढच्या महिन्यात. हम्म. हा मी वाट पाहिजे तवाल्या. हा हा सावकार येते मी पैसे द्या. बरं ये बाय याच्यात 5 लाख आहे. हम्म. हे घेऊन जा आता. ठीक. हा चाल धन्यवाद. येऊ. हो. येते. ये, ये. आई आई बघा गाम काढला. पण जाऊ दे मजा झाली मावली. खुश केलं त्या बाईनं मला. दिले तिला 5 लाख रुपये. ती राजी झाली. मन सोक्त काम झालं आपलं. पण असेच गिऱ्हाईक आपल्याला रोज जर भेटले ना तर आपण त्याला पैसे द्यायला केव्हा तयार आहे. फक्त आपल्याला व्याज नको आहे. आपल्याला येऊन फक्त खुश केलं ना त्याचीच वाट पाहतोय.
काय बाबूराव आहे हा, कधी येतो काय माहिती, केव्हापासून वाट बघते इथं. एवढा वेळ? हा मग थोडा उशीरच झाला मला, काही नाराज झाली थोडा का? थोडा झाला. थोडं फक्त 5-1 मिनिटं लेट झालं. हा. 5-1 मिनिट ना. हा बरोबर. कोणत्या कामात अडकून बसले होते? अगे तुला माहिती का आता मागे इतके बाय आहे, बापरे. हा. म्हणजे घरची पाहायची. आता तो बोलावलं तो काय यायचं बरं. आता मला हा? अजून किती बघता बायका? नाही नाही घरची तूच आहे फक्त, दुसरं कोण आहे आता? बरं. हा हम्म. काय म्हणते बोल. काय म्हणू, इथे किती केव्हापासून वेळ बघते मी. हा पण आता बोलावले तू, आता तुला काय अपेक्षा बोल ना तू. आता मी काय अपेक्षा घेऊ? मग चल, मग मला दम काही निघत नाही, मग कशाचा दम निघत नाही तुम्हाला? देतो तुला खुश करून, मग आता काय करू? हा? येऊन जाऊन खुश करतो खुश करतो, काय खुश करता मला? मग मागे खुश करायसारखंच आहे फक्त, दुसरं काय आहे? हो का? हा. काय करता? आता काय करा, आता तुला काय अनुभव नाही का? आज थोडा वेगळा मूड आहे. काय घे सांग ना, वेगळा मग काय सांग, काय सांगू, सांग सांग. समजत नाही. नाही ना, सांग ना. आता इथं बाहेर बसून काय सांगू? मग कुठं बाय मजा यायचं कुठं? आता घरी तर जावं लागेल ना. घरी? मग? हा घरी तर जावंच लागेल. मग बाहेर बसून सांगू? नाही बाहेर नको, कोणी पाहिलं ना आपल्याला, बरं आहे की नाही? तुम्ही तर काही वेगळं करत नाही कधी, मलाच काहीतरी करावं लागेल. अरे मी सगळं वेगळं करायचंच मार्गात आहे. हम्म. पण थोडं काय झालं, 5-1 मिनिटं लेट झालं ना. हो का? पण तुला सांगू का, मी काय आणले तुला काय हा? आणलंय? तुला खुश करायसाठी. बाई आज तर नवलच झालं. हो काय आणलंय बघू. तू जर पाहिलं ना हम्म. तर इतकी खुश होशील. हो का? तर काय म्हणशील, मा बाबरावनं काय आणलं बा? हा? असं काय आणलं? हा? असं काय आणलंय? मग दाखवू का? दाखवा की. खरंच दाखवा. खुश होशील ना पण. आता तुम्ही आणलंय म्हणल्यावर तर खुश व्हावंच लागेल. अगं आता काय सांगा, तुला जर पाहिलं ना तू म्हणशील काय आणले माझ्यासाठी. काय पण काय दिसना झालंय. हा? काय आणलंय? दाखवू? बघ तू बघ तू बघ. मला वाटलं काहीतरी खायला आणलं असेल. अगं खायला काय करते पोटाला? तो मेन आतलं बाहेरचं घेऊन आलो तुला घालायला. आणि काय करू ह्याचं? पण मग तू तर मला बरं ते घेऊन या म्हणून मी 5 मिनिटं लेट झालो. आणि एक तर वडा ताडीमध्ये काय झालं माहिती का, मागच्या वेळेस ते फाटून गेले. हा का? हा आणि फाटलेलं मी कसं घालू मग? अगं तवाले पहिले अंगा होते ते, अच्छा. बरोबर ना? मग ते वडा ताडीत काय झाले, फाटून गेले. बर पण म्हटलं नको गाड, तिला खुश करावं लागेल, आपल्याकडून चूक झाली, ते वडा ताडीमध्ये फाटले. पण बर. आता म्हटलं हिलाच खुश करू, मग हिला घे आणायला गेलो मी. हो का? हा आतलं म्हणून- बाहेरचं नाही का बा, म्हणून उशीर झाला. बारीक निरीक वस्तू तवाल्या. आणि मला नाही आलं तर? काय नाही नाही, आला नाही. काहीच- तू आता एक काय कर माहिती का, तू आता मला घालून दाखव, मला कधी दिसते मला पाहू द्या आता एकदा. आता? हा बाई ही साईज येईल का हो मला? अगं येईल ना. हे बघ मी काय म्हणतो, हम्म. रोज मी तवाले संत्रे हातात घेतो की नाही, हा त्याच्यामुळे मला माहिती आहे तवाला माप काय आहे. मी असे बरं. किती जण बायाचे पाहिले, प्रत्येकाच्या हातात संत्रे धरून माप मापतच आणतो मी. असं किती बायांचे संत्र धरता तुम्ही? अगं आता शेवटी मला बायको आहे बरोबर, हं. मा बायकोच्या कोय ना, आता तवाले कोय ना. हो का? आणि मग मग आम्ही बाया झालो. बाय बाई तू मावालीच आहे, तू का लोकांची आहे का? हा? बरं आहे. मग मग त्या मापावर आणले तुला. हम्म. हा बर. बरं मी काय म्हणतोय, हम्म. तुम्हाला ना इडच घालून दाखव. इथं कुठं घालून दाखवू मी? काय प्रॉब्लेम तुला इड घालायला? काय प्रॉब्लेम म्हणजे आपण बसलाव कुठं, काही लोक वगैरे असतील की नाही आजूबाजूला? अगं निशा मी काय म्हणतो ऐक ना, हम्म. अगं तो जर मला घालून नाही दाखवलं, ऐक मला एक तर भूकही लागणार नाही, जेवणही जाणार नाही. हम्म. हा मला करमना सुद्धा नाही अजिबात. तू मला पहिलं घालून पाहू दे. मरता मरता का काय? नाही बरोबर ना ग, मग काय बरोबर म्हणता गो बाबा, तू मला काय पटना बाबा तुमचं येडपणा असलं. करू नको, इडच घालून दाखव. हा मला चेनच पडणार नाही. इथं नाही घालत मी. मग कुठं घालून दाखवते की. कुठं? घरी. आता घरी? हा. मग घरी गेल्यावर सगळं दाखवशील ना? आता घालून दाखवलं तर सगळं बघणारच ना. सगळं होईल ना? होईल. हा होईल का नाही? होईल की. हा मग सांग ना. मग मग चल मग, मग कशाला उशीर करते? एवढी घाई पडली का? हा दर याच्यात टाक, नुसतं हातात धरून नको चालू, कोणी पाहिलं रस्त्यानं. बरं. हा दर तो हातात घेते का ती? राहू दे तुमच्याच हातात. चला. हा माझा हातात का? हा चला. हा, चल मग. चला.
चप्पल घातली का हा घातली चला. चल दर चल हात धरून बी नेतो का? हा चल मग काय मग म्हणता